कालूराम पाटील आज आपण इथे आले, काय सांगणार? आज नगरसेवकचा आम्ही इच्छुक उमेदवाराचा फॉर्म भरलेला होता, अमृत कालूराम पाटील. आता नगरपालिकेचे इलेक्शन लागलेलं आहे, काही कालावधीने आता इलेक्शन चालू पण होईल. तर आमची एकच इच्छा आहे, शिवसेनाचा उमेदवार अमृत कालूराम पाटील याही इच्छुक उमेदवारचा फॉर्म भरलेला आहे. तर आम्हाला शिवसेनाचं तिकीट शिंदे गटाचा आम्हाला मिळाला पाहिजे. ही ढिगे साहेबांच्या समोर मी 2 शब्द बोलतो. तर ढिगे साहेब एकदम तनमनाने काम करायचे आणि तसंच आम्ही शिवसेनाचा शिंदे साहेबांच्या आशीर्वादाखाली आम्ही पक्षाचा काम करतो आणि आमचा पक्ष कसा मोठा होतो त्याच्यासाठी आम्ही भरपूर मेहनत करतो. आज माझा मुलगा अमृत कालूराम पाटील याला उमेदवारी मिळाली पाहिजे, ही आम्ही सगळे जनतेची पुढं आम्ही आवाहन करतो आणि ढिगे साहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला तिकीट हा मिळला पाहिजे, ही तुमच्यासमोर आम्ही पाठदेणे करतो. तर तिकीट मिळाल्यानंतर आमची विकासाची कामं, भारतगेट, शिलपाटा, देसाई विभागाची कामं भरपूर होतील. आमची कामं पूर्ण ठप झालेली आहेत. रस्ते नाही, नाले नाही, गटारे नाही, पूर्ण आमची हालत तिकडे खराब झालेली आहे. तर त्याच्यासाठी आम्हाला नगरसेवक चांगला निवडून आणायचा आहे. कारण निवडून आल्यानंतर नगरसेवक धनुष्यबाणचा जर आम्हाला चिन्ह भेटला तर 100% आम्ही निवडून येणार. अमृत कालूराम पाटील हे आमचे इच्छुक उमेदवार आहेत आणि तसेच आमचे खाडीगावची शाखाप्रमुख शंकर विठू पाटील हे बी मुलाखत देते. भेटतो. काय सांगणार अमृत? पहिल्यांदा तुला चान्स भेटतोय नगरसेवक बनायसाठी. अजून चान्स भेटला नाही, पण चान्ससाठी मी बोललो आहे, इंटरव्ह्यू दिला. पप्पाचे 35 वर्षापासून जी निष्ठा आहे शिवसेनानी, ती एकनाथ शिंदे साहेबांनी बघावी आणि त्यांना त्याचा एक चान्स द्यावा माझ्या पप्पांना. आणि पप्पा जसेच बोलले का अजून आमच्या इकडे 32 वर्षापासून एक पण शिवसेनाचा उमेदवार आला नाही, नगरसेवक बनला नाही. पण ज्यावेळी होप आहे, जो पण बनेल शिवसेनाचाच बनावा आणि पप्पांची जी 35 वर्षाची जी मेहनत आहे, जी निष्ठा आहे, त्यांचा पप्पाला फल भेटून मला एक चान्स द्यावा. आणि जर चान्स देवाच्या कृपेने आला तर पप्पा जे बोलले का खार्डी, शिलफाटा आणि देसाई याचा विकास आम्ही जोरदार करूच. धन्यवाद.